मुंबईमधील छत्रपती शिवाजी महाराज पार्क हे महाराष्ट्राच्या क्रीडा, सांस्कृतिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्राचं माहेरघर आहे। त्यामुळे आता येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप याच छत्रपती शिवाजी महाराज पार्कात होणार आहे। तर यावेळेस इंडिया आघाडीची एक मोठी सभा या निमित्तानं छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानावर होणार आहे आणि मुंबईतील शिवाजी पार्क मैदान आणि शिवसेना यांचं अतूट असं नातं आहे। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची मुलुख मैदान तोफ याच मैदानातून देशभर धडाडायची। छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदान हे शिवसेनेच्या सभेसाठी एक होम ग्राउंड मानलं जातं। आता याच शिवसेनेच्या होम ग्राउंडवर राहुल गांधींची सभा होणार आहे आणि या सभेसाठी इंडिया आघाडीमधील प्रमुख पक्षांना आणि त्यांच्या नेत्यांना काँग्रेसकडून निमंत्रण देण्यात आले। तर राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेला मुंबईत महाविकास आघाडीमधील सगळेच वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत। शिवाजी पार्क येथे 17 मार्च रोजी होणाऱ्या सभेला शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार सुद्धा उपस्थित राहणार आहेत आणि त्यामुळे एक प्रकारे एक मोठं शक्ती प्रदर्शन लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीकडून केलं जाणार आहे। मात्र त्यापूर्वी जर लोकसभा निवडणुकीची अधिकृत घोषणा झाली तर तात्काळ आचारसंहिता लागू होईल आणि या आचारसंहितेच्या नियमामध्ये इंडिया आघाडीची सभा अडचणीत येऊ शकते। आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि जास्तीत जास्त शेअर करा।